हाय फ्रेंड्स, नमस्कार, सुस्वागतम. कोकणात सध्या काजूचा सीझन आहे आणि हे पहा, इथे काजूचे बोंडू आहेत. याला कॅश्यू ॲपल असे इंग्लिशमध्ये म्हणतात. ही अशी काजूची बी असते. हे झाडाखाली असे पडले आहेत. ही इथे अशी मोठी मोठी काजूची झाडे आहेत. हे वर लाल रंगाचे फळ दिसते आहे, याचा आपण आज ज्यूस बनवणार आहोत. हे पहा, या काजूच्या बोंडांचा सरबत बनवण्यासाठीचं साहित्य पाहूया. मी इथे हे काजूचे बोंडू आणलेत. ह्या काजू बिया बाजूला वेगळ्या करायच्या आहेत. इथे साखर मिक्सरला लावून मी पावडर करून घेतली आहे. हा थोडा लिंबाचा रस आहे. ही जिरेपूड आहे आणि हे चवीसाठी मीठ आणि बर्फाचे खडे. बोंडूपासून प्रथम हे काजू वेगळे करायचे. काजू भाजून यातील गर खातायचे. प्रथम बोंडूचा हा देठाकडील भाग काढायचा, कारण तो तुरट असतो. हा खालील काळा भागही काढून नंतर त्याच्या फोडी करायच्या आहेत. सर्व फोडी मिक्सरच्या या ज्युसर भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. हा रस मी इथे असा गाळून घेणार आहे चाळणीच्या सहाय्याने. अशा प्रकारे रस गाळून तयार आहे. हा चोथा फेकून द्यायचा. फोडी बारीक होण्यासाठी मी 1 ग्लास पाणी घातले होते. आता यामध्ये हा लिंबाचा रस घालून देणार आहे. त्याचप्रमाणे इथे थोडीशी पाव चमचा जिरेपूड घालते. हे थोडेसे मीठ घालणार आहे. इथे माझ्याजवळ शेंदे लोण म्हणजेच हा मिठाचा एक प्रकार आहे. हे थोडेसे घालणार आहे. हे ऑप्शनल आहे. 4 चमचे बारीक केलेली साखर घालणार आहे. पण आपल्या चवीनुसार घ्यायची आहे. यामध्ये आता असे बर्फाचे खडे घालून थंडगार सर्व करा. अशा प्रकारे सी विटॅमिनने भरपूर असलेला कॅश्यू ॲपल ज्यूस किंवा काजूच्या बोंड्यांचा सरबत तयार आहे.